पोहोचलो बरं का मुंबईला. हा या इकडे गणपती बनत आहे नाही का तिकडं परेल वर्कशॉपला. हा हे काय समोरच उभं आहे. हा करू का नंतर फोन. हा ठेवतो बरं का. परेल वर्कशॉप हेच आहे ना. चिंतामणी इथंच बनतो ना. हो जाम गर्दी असते लोकांच्या आगमनाला. मी पहिल्यांदा आला वाटतं आम्हाला. नाही म्हणजे युट्यूबला पाहतो पण प्रत्यक्षात पहिल्यांदाच पाहणार आहे. ते परवा आगमन आहे ना चिंतामणीचं. हां तेव्हा ड्युटी लागली माझी इथं म्हणून आलो. अच्छा. मी काय म्हणतो एवढी गर्दी कशी काय लोकांची. अहो 105 वर्ष जुनं मंडळ आहे. शिवाय चिंतामणी बऱ्याच वर्षांनी परेल मोक्षाकडून निघणार आहे म्हणून निघते. त्यामुळे दांडगा इतिहास आहे बरं का. एक सांस्कृतिक परंपरा आहे, समाजसेवेची परंपरा आहे. हे सर्व उद्देश मंडळाच्या असल्यामुळे काही त्यांनी परंपरा जपावी आणि त्यातून लोकांना हे करण्यासाठी एक वेगळे आदर्श मिळतो. एक चांगला धडा मिळतो. तो धडा त्यांनी जपून ठेवावा. आपल्यासमोर येते ती म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि मोठ्या अशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबद्दल चिंचपोकळीच्या चिंतामणीबद्दल. गेल्या 105 वर्षापासून अनेक दिग्गज मूर्तिकारांनी चिंतामणीचं वेगवेगळं रूप साकारलं. पण यावर्षी मंडळाने नवं रूप नवा मूर्तिकार हा संकल्प हाती घेतल्यामुळे भक्तांमध्ये वेगळीच उत्साहाची लाट उसळली. तर पाहायचं आहे चिंतामणीचं हे वेगळं रूप कसं असणार आहे आणि त्याचबरोबर नवं रूप साकारण्याचा मान कोणाला मिळालाय. जय चिंतामणी. मला एक सांगा ह्या वर्षीचं आगमन एवढं स्पेशल का. भाऊ श्वास रोखून जरा दुरावून. आणि सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे तो म्हणजे या वर्षीची चिंतामणी कसा असेल. डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा